उन्हाळ्यामध्ये ना भाज्यांचा खूप प्रॉब्लेम असतो. ताज्या आणि अशा चांगल्या भाज्या मिळत नाही. त्यामुळे आपण ना उन्हाळ्यामध्ये असे भरपूर साठवण्याचे प्रकार करत असतो. त्यातलाच आज आपण एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे कैरीचा मेथांबा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा. तर आज करायचं काय आहे ना, की आपण एक कैरी घेतली आहे. कैरी ही आंबट हवी आहे. तोतापुरी आंबट कमी असते आणि त्याला आंबटपणा पाहिजे आपल्याला या चटणीसाठी. तर इथे मी घेतली आहे. हिला असं जाडसर चिरून घ्यायचं, फोडी करून घ्यायच्या. ह्याच्या फोडी करून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी थोडंसं तेल जास्त नाही घालायचं या रेसिपीमध्ये, थोडंसं तेल घालायचं. त्याच्यात घालायची मोहरी छान तडतडली की घालायचे मेथीचे दाणे. आता याच्यात आपण मेथी दाणा घालूया. त्याच्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, त्या बारीक चिरून टाकायच्या. तिखट बघून हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि याच्यात घातली आहे मी हिंग. आता हिंग घालून झाल्यानंतर घालायचं आहे थोडंसं तिखट, हळद आणि काळा मसाला. हे घालून 1-2 मिनटं फक्त आपण याला परतवून घेऊया. मग आपण ज्या कैरीच्या फोडी केल्या होत्या त्या ह्याच्यात घालायच्या. ह्या सगळ्या पदार्थांना करताना ना कैरी ही आंबटच बघायची, त्याला चव खूप छान येते. नाहीतर मग काय होतं ना, ते आंबटही लागत नाही, गोडही लागत नाही. आता ह्याला परतवून घ्यायचं आहे छान आपल्याला. परतवून झाल्यानंतर ना त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी कैऱ्या बुडतील एवढंच घालायचं आहे. इथे मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे. हे बघा, एवढं पाणी हवं आहे. आता ह्याला झाकण झाकून आपण शिजवून घेऊया. अशी एक उकळी आली आणि आपली कैरी फक्त शिजली पाहिजे, आटवायची वगैरे नाही आहे. हे बघा, कैरी अशी तोडून बघायची, ही शिजली आहे. आता शिजल्यानंतर याच्यात घालायचा आहे आपल्याला गूळ. आता गूळ 1 मोठा खडा घेतला आहे, तो फोडून घालणार आहे. कैरी किती आंबट आहे या अंदाजाने आपल्याला गूळचा वापर करायचा आहे. आता हा गूळ घातल्यानंतर ह्याला मिक्स करून घ्यायचा. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना ह्याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा गूळ वितळेस्तोवर शिजवून घ्यायचा. आणि ह्याला ना फुल फ्लेमवर करायचं नाही, मीडियम फ्लेमवर करायचं. आता बघा, आपला गूळ वितळला आहे छान, रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी ना आपल्याला अशीच हवी आहे. ह्याला खूप आटवायची गरज नाही आहे, कारण थंड झाल्यानंतर हा थोडासा घट्ट येतो. आणि हा मेनली ना असाच हवा आहे आपल्याला, पातळसा. ह्याची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे. तर आता हा आपला झाला आहे. गॅस करायचा आहे बंद. मस्त गरमागरम करायचं सर्व. आता घरात भाजी नसेल ना करायला, तर तुम्ही फोडणीचं वरण किंवा साधं वरण म्हणा, तुरीच्या डाळीचं, त्याच्यासोबत भात, चपाती आणि ह्या नुसता मेथांबा घेऊन खाल्ला ना तरी खूप टेम्पटिंग लागतं. म्हणजे एक वेळचं जेवण आपलं आरामात होतं. किंवा सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर पण तुम्ही नुसता भात, वरण आणि हे सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. तर रेसिपीनं नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. थँक्यू.